यश मिळवण्यासाठी सर्वात मोठी शक्ती म्हणजे आपला आत्मविश्वास आणि असाच जबरदस्त आत्मविश्वास उराशी बाळगून जळगावच्या प्रवीण दादांनी पुण्यामध्ये चालू केलेलं आहे स्नॅक्स सेंटर. प्रवीण दादांचं हे स्नॅक्स सेंटर आहे कर्वेनगरला आणि कर्वेनगरच्या गल्लीमध्ये 10 वर्षापासून आपल्या हातची चव देत आहेत प्रवीण दादा. झणझणीत पोहे आणि जबरदस्त अशी साबुदाणा खिचडी तुम्हाला दादांच्या स्टॉलवरती सकाळीच मिळणार आहे. इथे दादा पोहे बनवत आहेत आणि पोहे बनवण्याची प्रोसेस इथे सुरू केलेली आहे. दादांनी घेतलेला आहे भली मोठी कढई, त्यामध्ये घेतलेला आहे ढीगभर तेल, त्यामध्ये फ्राय केलेले आहेत शेंगदाणे, वरून आलेलं आहे थोडंसं जिरं, त्यानंतर आलेला आहे कढीपत्ता, तशीच मिरची सुद्धा आणि वरून आलेला आहे कचकच कापलेला कांदा. आणि पहाटे पहाटे दादांच्या हातचे गरमागरम पोहे खायला सकाळीत लोकांची गर्दी तुटून पडते. दादांनी इथे कढाईमध्ये पोहे टाकलेले आहेत आणि पोहे आता फोडणीमध्ये चांगले मिक्स केले जात आहेत. दादांच्या स्टॉलवरती तुम्हाला सकाळीत नाश्त्याला झणझणीत तर्री पोहे आणि गरमागरम खिचडी तर मिळणार आहे, पण दादा जळगावचे खुद्द असल्यामुळे त्यांच्याकडे तुम्हाला संध्याकाळी भरीत भाकरी, पिठलं भाकरी, कढी खिचडी आणि संडेला स्पेशल दाल बट्टी मिळणार आहे एकदम खानदेशी पद्धती. ज्यांना खानदेश पद्धतीचं जेवण आवडतं त्यांनी नक्की दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा, जे आहे पुण्यातील कर्वेनगरला. इथे दादांनी मस्तपैकी पोह्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून पोहे चांगले मिक्स करून घेतलेले आहेत आणि वरून आलेली आहे हिरवी गार अशी कोथिंबीर. पोहे दिलेले आहेत, पोह्यावरती आलेला आहे लाल तिखट शेव. आता येणार आहे तर्री. मी वरून लिंबू पिलेला आहे पोह्यांवरती आणि आता टेस्ट करून बघूया. तुम्हालाही जर असे जबरदस्त पोहा आणि खिचडी टेस्ट करायचा असेल आणि खानदेशी जेवण जेवायचं असेल तर वाट कसली बघताय, आत्ताच्या आत्ता व्हिजिट करा पुण्यातील कर्वेनगर येथील साई समर्थ स्नॅक्स सेंटरला. मी तर पहिल्या बाईट मध्ये डगात गेले, मग तुम्ही वाट कसली बघताय, लवकरात लवकर व्हिजिट करा.